या संघटनेचे कंत्राटी कामगार आहेत. आपल्याला पगार मिळाला नाही म्हणून आमचा एक कामगार अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्या दालनामध्ये पगार मिळाला नाही असं सांगण्यासाठी चौकशीसाठी गेले असता अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी त्या कर्मचाऱ्याला दमदाटी केली, रेरावीची भाषा वापरली. तू इथून निघून जा, तू आंदोलन करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार मोडीत काढण्याचं काम डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलेलं आहे. त्याला दमदाटी करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, अरेरावी करणे, तू इथून निघून जा, जसं काही डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं दालन म्हणजे हे स्वतःचं ते घर समजतात. या विरोधामध्ये कास्तकारी कर्मचारी कल्याण महासंघाचे कामगार, शेकडो कामगार हे पगारापासून वंचित आहेत. म्हणून येत्या 18 तारखेला सर्व कामगार एक दिवस लेखनी बंद आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये शेकडो कामगार, शासकीय घाटी रुग्णालयाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. मित्रहो, सुकरे सुद्धा एक सेवक आहे आणि त्यांना बोलण्याचा हा अधिकार कोणी दिला, आमचा हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न आहे. ते सेवक आहेत हे त्यांनी विसरू नये. ते मालक नाही. शासनाने त्यांना सेवक म्हणून ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्या खुर्चीत बसवलेलं आहे. ते अजून कायम अधिष्ठाता नाही, ते प्रभारीच आहे. त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहेत. घाटी रुग्णालयामध्ये बेफाम अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भामध्ये आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्या कंत्राटी कामगाराला त्यांनी जी केलेली दमदाटी आहे त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी व्हिडिओ क्लिप ह्या व्हायरल झालेल्या आहेत सोशल मीडियावर. अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल, मी आपल्याला ते व्हिडिओ क्लिप दाखवणारच आहे सर्व मित्रांना. शिवाजी सुकरे यांच्याकडून होत असलेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे थांबवण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पलीकडे आपल्याला काही हा व्हिडिओ क्लिप मी आपल्याला दाखवणार आहे. घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी मागण्यासाठी ते कशाबद्दल असतं आमच्या दर्शकांना त्याची माहिती दे. नमस्कार, मी देवानंद वाघुळे, कास्तकारी कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्याचा महासचिव आहे. आमचे राज्याचे सहसचिव डॉक्टर अनिल पांडे. मित्र, कास्तकारी कर्मचारी कल्याण महासंघाची कंत्राटी वेतन हे नियमित न होत असल्यामुळे, काही वेतन थांबल्या असल्यामुळे त्यांनी वर्ग 4चे कर्मचारी आमच्या संघटनेचे सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे साहेब यांच्याकडे कंपनीने आमचं वेतन नियमित करावं यासाठी ते मागणी घेऊन तिथपर्यंत गेले. त्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर डॉक्टर शिवाजी सुकरे सरांनी या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत अरेरावीची भाषेमध्ये त्यांना तिथून दालनातून जाण्यास भाग पाडलं. तुम्ही वर्ग 4चे कर्मचारी आहात आणि घाटी प्रशासनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही वेतनाचा, असं त्यांनी आपले हात झटकून त्यांना त्या दालनातून जाण्यासाठी दमदाटी केली. ती व्हिडिओ जो आहे, ते संभाषण जे आहे
ते संभाषण सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे, जे की आपण ते पाहत आहात आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी या माध्यमातून सांगू इच्छितो की कोविड-19च्या काळामध्ये सर्वात जास्त या घाटी रुग्णालयामध्ये जर सेवा कोणी दिली असेल तर कास्ट्राईपची जी विंग आहे, जी आउटसोर्सिंग मधून काम करते आहे, हे चतुर्दशी कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस एक करून या कोविड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे. आणि तत्कालीन डीन कास्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघाचं त्यावेळेस वैयक्तिकरित्या त्यांनी स्वागत केलेलं आहे. आज रोजी या ठिकाणी असलेले प्रभारी डीन डॉक्टर शिवाजी सुकरे सर हे परभणीवरून या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेले आहेत आणि त्यापूर्वी डॉक्टर संजय राठोड सर या ठिकाणी डीन होते. त्यांची शासनाच्या नियमाप्रमाणे बदली झाली नाही झाली हा प्रशासकीय भाग आहे, पण डॉक्टर संजय राठोड सर त्यांच्या बदलीच्या विरोधामध्ये मॅटमध्ये गेले होते आणि त्या मॅटचा निकाल सुद्धा डॉक्टर संजय राठोड सरांच्या बाजूने लागलेला आहे. आणि त्या मॅटच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर शिवाजी सुकरेलाही देऊ नका आणि डॉक्टर संजय राठोडांनाही देऊ नका, यापैकी तिसऱ्याचीच या ठिकाणी प्रभारी डीन किंवा नियमित डीन म्हणून आपण नियुक्ती करावी, अशा प्रकारचे निर्देश मॅटने शासनाला दिलेले आहेत. एवढं असताना सुद्धा प्रशासन आणि शासन डॉक्टर शिवाजी सुकरेवर मेहरबान का आहे हा आम्हाला प्रश्न पडतोय. डॉक्टर शिवाजी सुकरेंच्या अशा वर्तणुकीमुळे ठीक आहे, बोला सर. हां पांडे सर बोला. बोला पांडे सर. ओके सर. हां मी डॉक्टर अनिल पांडे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघाचा सहसचिव. गेल्या 12-13 वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कास्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये विंग चालते आहे. शेकडो कर्मचारी, मग त्यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचारी, काही अधिकारी वर्ग 1चे हे कास्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघाचे त्या ठिकाणचे सक्रिय सभासद आहेत. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी सन्माननीय जावे साहेब हे आमचे त्या वेळेचे या रुग्णालयामधील मार्गदर्शक होते. तेव्हापासून तर आज अद्यापपर्यंत या कास्ट्राईपचं मोठ्या प्रमाणातली सभासद संख्या या घाटी रुग्णालयामध्ये आमची वाढलेली आहे. या ठिकाणी असलेले आमचे वर्ग 3चे कर्मचारी हे कंत्राटी कर्मचारी आहेत. आउटसोर्सिंग या एजन्सीच्या माध्यमातून हे वर्ग 3चे कर्मचारी रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहेत. वर्ग 4चे कर्मचारी या रुग्णालयामध्ये अविरतपणे सेवा देत आहेत. त्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की प्रभारी डीन असलेले शिवाजी सुकरे यांना आपल्या कायम डीन पदी जे परमनंट नियुक्ती आहे त्यांच्याकडे तो चार्ज कायम राहू द्यावा आणि या ठिकाणचा प्रभारी डीन हे इतरांना देऊन या घाटी प्रशासनाचं काम जे आहे, व्यवस्थापन जे आहे ते खेडीमेडीने चालवावं, यासाठी
शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 18 तारखेला कास्टसाहेब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आम्ही सर्व रुग्णालयातील आमचे कास्टसाहेब कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद पदाधिकारी जे आहेत हे काम बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालयाला अशा प्रकारची आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत डॉक्टर शिवाजी सुकरे यांची या ठिकाणून बदली होणार नाही तोपर्यंत आमचं क्रमशः हे आंदोलन सुरूच राहील असा आम्ही आता पवित्र लोकशाही पद्धतीने घेणार आहोत. धन्यवाद. आकाश आहे ना मॅनेजर आमच्या हक्कात पगार मागता कंत्राटदाराकडून घेतलंय त्याला मागायचं. मग तर कंत्राटदार तुमच्याकडे तुम्ही बिल काढलं नीट शिकलेला आहे तू. तर आकाश आहे ना त्याला कराराची कॉपी दे रे. दे कॉपी कुठला कराराची कॉपी दे त्याला. ते आकाश आहे तुमचं नाव सांगता येईल ना. असं काय नाही आमचं नाव नाही काही आमचा संबंध नाही. तो आमचा मॅनेजर तर दादाला म्हणतो दादा नाही अजिबात नाही मॅनेजर माझाही काही संबंध नाही. त्यांनी 3 महिने तुम्हाला अगोदर पेमेंट करायचं. तुमची ES आहे कंपनी म्हणतो का तुम्ही कंपनीचा आमचा काही जबाबदार संबंध आहे. उलट काय कुठलं सगळे जण आले तुम्ही अंगावर. काही यायचं नाही. नाही तर तक्रारी करा यांच्या आणि काढून टाका. सर आम्ही आमच्या हक्काचं बोलतो आम्ही काही अरे, हे करत तिकडं आमचा नाही. मित्र दाखव कंपनीला. काय दाखवतो कुठं कंपनी दाखवतो. अरे आम्ही तुमच्यासाठी तुमचं ES आहे PF पेमेंट तुमचं जमा करा म्हणून त्यांचं मी वर्तणूक जर हे थांबवलंय. असली तर काढून टाकाय. काय गरज नाही यांच्या कामाची. तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही. म्हटलं की त्याचं तुम्ही येतात आमच्या अंगावर येतात. तुम्हाला गलत बोललो का मी ते गलत तू बोलला नाही रे पण तो काय म्हणला तुम्हाला तुम्ही बोलला. त्याला वाचून घ्या नीट माझा काय संबंध आहे. मग ते कंपनी मी घेतलंय का तुम्हाला किंवा सरांनी घेतलंय काय आम्ही आंदोलन केलेलं आहे सर. आंदोलन सगळ्या कामावर त्या दिवशी तुम्ही जाऊन आलं नव्हतं का आंदोलन करायला तिथं केलं निदर्शन केलं नाही का. त्या दिवशी केलं सर. मग तुम्हाला समजून सांगायचं काय करते का? जे आंदोलन करते त्याच्या कंपनीला पत्र द्या आणि असे कर्मचारी ठेवायचे नाही म्हणून सांगा. आमचं आम्ही म्हणजे हक्काचं समजतो. भांडलं तर तुम्ही इकडे भांडायचं रे तुला सांगायला समजत. नीट वाचना शिकलेला आहे तू. हा शिकलेला आहे सर पण ते हा. कंपनी तुमच्याकडे पाठवते. अरे अटी आणि शर्तीनुसार त्यांनी 3 महिने एक्स्ट्रा अगोदर पेमेंट करायला पाहिजे. बरं आमच्याकडे पेमेंट सुद्धा काढून ठेवलं. तुम्ही चला. उद्याच परत निदर्शन चला. करणार. चला. भेटणार नाही. चला त्याला हुकूम असला जाईल ते